हॅलो नमस्कार, मी कोमल. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी व्हिडिओ का बनवत आहे सांगू का? कारण ना मी पाडव्याच्या दिवशी साडी घातली होती आणि मला त्या दिवशी मेकअप करता आलं नाही, मला काहीच करता आलं नाही. कारण त्या दिवशी बच्चू बिमार होता, म्हणजे त्याला प्लस उलट्या होत होत्या, म्हणून त्या दिवशी मला काहीच करता आलं नाही. मग म्हणून आणि मग मी ही साडी ह्याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ना, म्हणजे फर्स्ट टाईमच म्हणजे शिवलं होतं आणि मग मी म्हणून ही साडी घातली होती. आणि मला ही साडी ना पप्पानं ऑपरेशन झालं होतं माझं तेव्हा घेतली होते. तर तेव्हापासून मी ही साडी घातलीच नव्हती. तर मला ना असं भरपूर दिवसापासून इच्छा होती की मी ही साडी कधीतरी अशी वेअर करावं. आणि मग फायनली पाडव्याच्या दिवशी मी घालायचं ठरवले. पण त्या दिवशी घातले पण होते, पण बच्चूमुळं मला काही मेकअप करता आलं नाही ना, मला म्हणजे काही व्हिडिओ बनवता आला नाही, मला काहीच करता आलं नाही. मी फोटोसुद्धा काढले नव्हते. म्हणून मी ना म्हणजे की चला आपण आज थोडासा टाईम काढून छान तयार होऊया आणि फोटो वगैरे काढूया. म्हणजे एखादी साडी असेल किंवा काय असेल, असे दिवस निघून जातात आणि म्हणजे ते आपल्याकडे तसंच पडून असते आणि मग आपण त्याच्याकडे लक्ष पण देत नाही. म्हणजे जेव्हा पण तुम्ही साडी घालशाल ना, तर त्याला मस्त फोटो वगैरे काढून ठेवत जा. कारण त्या आठवणी ज्या असतात ना, मला जेव्हा मी माझ्या जुन्या फोटो बघते तेव्हा वाटते की म्हणजे अगोदर कशी दिसत होती मी आणि आता कशी दिसते. जाऊ दे. पण आता 2 लेकरं झालेत म्हणल्यावर थोडी ना अशी टकाटक राहणार आहे. तरी पण मी ठेवण्याचा प्रयत्न करते स्वतःला असं छान टकाटक. पण लेकरांमुळं होत नाही तेवढं. तर मी असं छान मेकअप केली आणि मेकअपसाठी मी काय यूज केली माहीत आहे? हे जे खाली पांढरं दिसतंय ना, मला घाम खूप आला. 1 मिनटं. मला काय मेकअपसाठी मी आपली पाऊंड्सच आहे ना ही, पाऊंड्सची बेबी क्रीम आणि पाऊंड्स पावडर झालं एवढंच. आणि एक लिपस्टिक झालं. आणि हे जे खाली लावले ना मी, ते आहे आपल्या पावडरमध्ये पाणी टाकलं आणि ते मिक्स करून खाली लावली पिननं आणि परत काजळ लावली बस. आणि आता ही टिकली तर काय ह्याच्यावर मॅच होत पण नाही, जवळून बघलं तर समजेल. ही ग्रीन कलरची आहे टिकली, पण दुरून बघल्यावर ह्याच्यावर मॅच व्हायला लागल्या, म्हणून मग